दिंडोरी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून द्राक्ष पिकाला एकरी 1.5 लाख रुपये आणि भाजीपाला पिकाला एकरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी सोमवारी 6 ऑक्टोबरला सकाळी बिरसा मुंडा चौक इथे शेतकऱ्यांनी 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी वणी आणि परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र येत सरकारला आपल्या तीव्र भावना पोहोचवण्यासाठी आक्रोश व्यक्त करत होते। शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो आणि कांदे टाकून निषेध नोंदवला। त्यामुळे सापुतारा, कळवण, नाशिक, पिंपळगावकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। आंदोलनादरम्यान शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले। गेल्या 5 महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागायत आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचे हाल होत आहेत असं यावेळी वक्त्यांनी सांगितलं। सरकारकडून होत असलेले पंचनामे बरोबरचे असल्याचा आरोप करत पारावर बसून पंचनामे करण्याऐवजी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी शेतकरी प्रशांत कड यांनी केली। सरकार देत असलेली मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यापेक्षा ठोस उपाययोजना कराव्यात, पंचनामे सखोल पद्धतीने झाले पाहिजेत अशी मागणी गंगाधर निखाडे यांनी केली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशातून कपात करून मदत देणं चुकीचं आहे असंही त्यांनी सांगितलं। सुमारे 1.5 तास चाललेल्या या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी आपलं निवेदन महसूल विभागाचे नायब तहसीलदार वसंत ढोमसे यांना दिलं। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता परदेशी उपस्थित होते। रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीत कोजागिरी निमित्त गडावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी अडकून पडली। याच गर्दीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी काही काळ अडकल्या होत्या। वाहतूक सुरळीत होताच त्या पुढे रवाना झाल्या। आंदोलनादरम्यान आलेल्या 2 रुग्णवाहिकांना शेतकऱ्यांनी मार्ग मोकळा करून दिला। आंदोलनानंतर पोलिसांनी अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत केली। यावेळी वणी आणि परिसरातील अनेक शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय दळभद्री सरकार अतिशय निष्काळजीपणाने या ठिकाणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कुचंबना करू पाहत आहे। तर मला वाटतं आपल्याला शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी अशी आंदोलन आपल्याला करावे लागतील, त्याशिवाय हे सरकार त्या ठिकाणी जागा होणार नाही। निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात कांद्याचं, टोमॅटोचं खूप सारं नुकसान त्या ठिकाणी द्राक्ष बागांचं सुद्धा झालंय। द्राक्ष बागांचं नुकसान तर त्या ठिकाणी ढोमसे साहेब थोडंसं आमच्याकडे बघा। आता द्राक्ष बागांचं नुकसान आता न दिसणार आहे, परंतु येत्या 1-1.5 महिन्यामध्ये ते प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी दिसणार आहे। म्हणून द्राक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पंचनाम्यांचा मोठा विषय त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे। आणि साहेब दुसरी विनंती अशी असणार आहे, शासन काय निकष लावायचे ते लावतील, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की सरसकट साहेब पंचनामे त्या ठिकाणी झाले पाहिजे। आपल्याला अधिकाऱ्यांना ठीक आहे, आम्हाला तुम्हाला मर्यादा आहे नियमाच्या मान्य, पण तुम्हाला काय घरून द्यायचे नाही, खिशातून द्यायचे नाही, सरकारचेच द्यायचे। त्यामुळे प्रशासनाला माझी कळकळीची विनंती की सरसकट पंचनामे त्या ठिकाणी झाले पाहिजे। आणि शासनाने त्या ठिकाणी हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी 1 लाख रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्राक्षाला 1.5 लाख रुपये आणि भाजीपाल्याला 1 लाख रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी जाहीर झाली पाहिजे। परंतु त्या ठिकाणी हे सरकार इतकं त्या ठिकाणी दळभद्री आहे की मोठ्या उद्योगपतींना त्या ठिकाणी कर्ज माफ करतंय, पण माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी आता येणाऱ्या हंगामातून प्रति टनाला शेतकऱ्यांच्या 15 रुपये कापायचे म्हणते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे म्हणते। परंतु त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्या बाबतीत सुद्धा तीव्र विरोध त्या बाबतीत करा। अरे आमच्याच घेता आम्हालाच देता आली। मला वाटतं केंद्र आणि राज्य एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आहे। अनेक लोक त्या ठिकाणी म्हणायचे की केंद्रात जे सरकार असेल तेच जर राज्यात आलं तर निश्चित चांगले दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर, कामगारांवर त्या ठिकाणी येतात। परंतु आजचा जो काही प्रकार घडलाय की केंद्र या ठिकाणी महाराष्ट्राला 1 रुपया द्यायला तयार नाही आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी 8,000, 10,000 अशी तुटपुंजी मदत त्या ठिकाणी त्या संपूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करतात। गेल्या 5 महिन्यापासून आपण बघतोय या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालं, टमाट्याचं नुकसान झालं आणि आता द्राक्ष बागा सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आल्या आहे। संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी कर्ज कधी नव्हे 4 मंत्रीपद मिळाले, पण ते सगळे निकृष्ट मंत्री असतील। मी हे पहिल्यांदा सांगतोय, कारण की या रस्त्यावर जर उतरायची वेळ या शेतकऱ्याला यावं लागते। एवढं याच्यासारखी दळभद्री परिस्थिती आज आपल्या नाशिक जिल्ह्याची नसेल। अरे पालकमंत्र्यासाठी तुमची भांडणं चालू आहे, माझा शेतकरी होरपळला जात आहे। त्याच्या गेल्या 5 महिन्यापासून या दिंडोरी पेठ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, तरी कोणा एकही अधिकारी बांधावर तर साहेब मी तुम्हाला पहिली
करण्याची विनंती करेल. एकही तुमचा अधिकारी बांधावर गेला नाही. पारावर बसून पंचनामे चालू आहे त्यांचे. आपण काही घरातून देणार नाही. खरंच आपल्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे का तुमच्या घरातून तुम्ही देणार नाहीये. त्याकरता तुम्ही बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे करा व शेतकऱ्यांना न्याय द्या. अहो निकष ठेवता कसले? ते उद्ध्वस्त झाले पूर्ण शेतकरी आणि तुम्ही 30% 40% अशी त्यांना तुम्ही हे लागू करताय. तुमच्या खिशातून देणार आहेत का? माझ्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही सर्व ठामपणे उभं राहू. जर येत्या 8 दिवसात संपूर्ण पंचनामे नाही झाले या तालुक्याचे तर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही या तालुक्यात उभा करू. त्यावेळेस आमचे प्राण जरी गेले तरी मागे हटणार नाही. मी या प्रशासनाला विनंती करतो की शेतकऱ्याचा अंत पाहू नका, त्यांना भांडू द्यावरती. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.